नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि आता आज रविवार आहे म्हटलं तर काहीतरी स्पेशल कामावर बनवायचंच आहे. तर आज ती स्पेशल रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ह्या घरी मी जाऊन आज बनवणार आहे पनीर कॉर्न व्हेजिटेबल टाकोस. टाकोस तर आपण खूप खातो, खूप बनवतो, पण तर आज थोड्याशा डिफरंट पद्धतीने थोडंसं इंडियन स्पाइसेस घालून आपण बनवणार आहोत पनीर कॉर्न व्हेजिटेबल टाकोस, जे हेल्दी आणि टेस्टी दोन्हीही असणार आहेत. तर मी हे मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे. सुरुवातीलाच तुम्हाला डब्यावर दाखवलं. मल्टीग्रेन आटा मी बाउलमध्ये काढला आहे आणि थोडंसं मीठ टाकून ते पीठ मळून घेतो आहे. तर गव्हाचं पीठ न वापरता किंवा आणखीन कुठलंच पीठ न वापरता मल्टीग्रेन आट्याचं पीठ वापरतो आहे, जेणेकरून हे जे आपण टाकोस बनवतो आहे ते जेवढं टेस्टी होणार आहे तेवढंच हेल्दी पण असणार आहे. बारीक असा कांदा चिरून घेतला आहे, एक शिमला मिरची एक चिरून घेतलेली आहे. जे पीठ आपण बाजूला मळून ठेवलेलं आहे ते थोडा वेळ रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण बारीक चिरलेला कांदा काढून घ्यायचा आणि तसंच शिमला मिरची जी बारीक चिरली आहे ती पण काढून घेतली. आणि त्यानंतर हे पनीर आहे, घरीच बनवलेलं पनीर आहे. तर हे पनीर मी ह्यामध्ये ॲड केलं आहे. म्हणजे बाउलमध्ये आपण काय काय टाकलं आहे, कांदा, शिमला मिरची आणि पनीर. हे कॉर्न थोडेसे उकडून घेतलेत, म्हणजे एक वाफ घेतली आहे, बॉईल करून घेतलेत आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकतो. फक्त एकदाच फिरवायचं आहे. तेच मी तुम्हाला सांगते की एकदाच फिरवायचं, जास्त बारीक पेस्ट आपल्याला करायची नाही आहे. थोडंसं जाडं भरडं एकदाच फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधनं, अशा प्रकारे. तर आता हे पण आपण त्या बाउलमध्ये टाकणार आहोत. त्याआधी हे जे पनीर आपण टाकलं आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे कॉर्न आपण एकदाच फिरवलं आहे जाडं जाडं भरडं तेच आपण ह्या बाउलमध्ये टाकायचं. तर एकदम इन्स्टंट रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे, तेवढीच टेस्टी पण लागते, मुलांना आवडते, मुलं आनंदाने खातात. तर त्यानंतर ह्यामध्ये चिली फ्लेक्स टाकते. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या अंदाजाने, तुम्ही जेवढं तिखट खाताय तेवढं टाकू शकता. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकते मी ह्याच्यामध्ये. त्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये आणि हा पिरी पिरी मसाला आहे. तर लास्ट टाईम मी व्हिडिओत बोलताना ह्याचं नाव चुकीचं घेतलं होतं, तर एका ताईंनी मला कमेंट केलेली, अगं पिरी पिरी मसाला, पिरी पिरी पेरी पेरी जो असेल तो मसाला मी तो ह्याच्यात टाकला. त्यानंतर थोडंसं मी ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो टाकलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. पण मी थोडंसं असा वेगळा टेस्ट येण्यासाठी हे सगळं ॲड केलं आहे. त्यानंतर टाकलेलं आहे मीठ. तर हे सगळं टाकल्यानंतर एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पण हे आपलं अजून हे जे बॅटर आहे हे रेडी नाही आहे. अजून ह्याच्यात आपल्याला महत्त्वाच्या 2 वस्तू टाकायच्या आहेत. कारण मी नेहमी म्हणत असते की कोथिंबिरीशिवाय कुठलीही रेसिपी ही इनकम्प्लीट असते. मग ती इंडियन असू दे किंवा बाहेरची असू दे, आपल्या भारतीय रेसिपीमध्ये आपण कोथिंबीर टाकतोच. आणि जवळपास मी ज्या ज्या रेसिपी बनवते ना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, म्हणजे त्याचा वेगळं दिसतं पण छान आणि टेस्ट पण छान लागते. तर हे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तिकडून मला मागून सर असं म्हटले हॉलमधनं की दीदी थोडासा आहे ना स्पायसी बनाव, चटपटा बनाव. तर म्हटलं चला मग थोडंसं चटपटा बनवूया. तर कोथिंबीर घेतली, कोथिंबीर साफ करून घेतली, त्याच्या जाड काड्या काढून टाकल्या. त्यानंतर एक मिरची घेतली, हिरवी मिरची. थोडंसं स्पायसी पाहिजे म्हटलं तर चिली फ्लेक्सनी होणार नाही म्हणून एक हिरवी मिरची घेतली. त्यानंतर कोथिंबीर व्यवस्थित साफ करून घेतली आणि ही कोथिंबीर आता आपण धुवून घेणार आहोत. मी नेहमी माझ्या व्हिडिओतनं सांगत असते, कुठल्याही भाज्या काहीही घेण्याआधी, वापरण्याआधी, खाण्याआधी आपण ते धुतलं पाहिजे पाण्याने, स्वच्छ धुतलं पाहिजे. कारण भाज्या कुठे कुठे पडतात, नंतर त्या म्हणजे चिखलात, मातीत, घाण पाण्यात अशा असतात. तर आपण घरी वापरण्याआधी अशी स्वच्छ धुवून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर धुवून घेतली, मिरची देखील धुवून घेतली. आणि त्यानंतर आपण जी मिरची आहे ना ती एकदम बारीक कट करणार आहे. एकदम बारीक कारण की ही तिखटवाली मिरची एकदम बारीक अशी आपण कट करणार आहे. तर बघू शकता तुम्ही मी मधून त्याचं असं पोट फाडून घेतलं आहे, त्याचे 4 भाग केलेत आणि असं बारीक 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 चिरली आहे, जेणेकरून जरी त्या मिरचीचा तुकडा तोंडात गेला तरी तिखट लागणार नाही. तर अशा प्रकारे कोथिंबीर आणि मिरची आपण ह्या बाउलमध्ये ॲड करतो आहे. आणि आता आपलं हे बॅटर रेडी आहे. आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर बघा मी तुम्हाला बोललेली ना, खूपच इझी रेसिपी आहे, खूप झटपट होते. मुलं जर म्हणत असतील मम्मी यार टिफिनमध्ये चपाती भाजी खाऊन कंटाळा आला आहे, काहीतरी डिफरंट दे, काहीतरी टेस्टी दे, तर देऊ शकतो का नाही आपण. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. मुलांना बटाटा आवडत
वाटत असेल तर तुम्ही करू शकता. आता इथे कसं आहे, ह्या दीदी जिमला वगैरे जातात, त्यामुळे मग ते बटाट्याऐवजी मी पनीर टाकले. तुमच्याकडे जर पनीर नसेल तुम्ही उकडलेला बटाटा पण टाकू शकता. तर अशा प्रकारे मी हे आपल्याला टाकोस करण्यासाठी गोळे करून घेतले. तर मला 4 टाकोस करायचे होते, त्यामुळे हे जे मल्टीग्रेन आटा मी मळला होता त्याचे मी गोळे करून घेतले. आता तुम्ही म्हणाल हा असा का दिसतोय, तर ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ग्रेन मिक्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जास्त तेल वगैरे वापरलेलं नाही आहे, कारण दीदीचं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे, दीदी तेल कम यूज करो. आणि माझ्या प्रत्येक रेसिपीत तुम्ही बघतच असाल की मी तेलाचा वापर, मिठाचा वापर, साखरेचा वापर ह्या त्रिकोणांपासून थोडंसं लांबच राहायचं, म्हणजे कमीत कमी खायची. सगळ्याच गोष्टी ज्या असतात ना त्याचा अतिरेक आपल्या शरीरासाठी वाईट असतो. त्यामुळे साखर, मीठ आणि तेल हे आपण लिमिटमध्येच खायचं. पण हो, ह्या गोष्टी तेवढ्याच आपल्या शरीराला महत्त्वाच्या देखील असतात. आता बघा, सगळ्यांना शुगरचा प्रॉब्लेम असतो, पण माझं कसं आहे, माझ्या बॉडीमध्ये मला डॉक्टर म्हणतात शुगर कमी आहे, ग्लुकोज कमी आहे. कारण की कसं आहे, मी जरा साखर कमी खाते आणि तिखट जास्त खाते. तर बस झालं माझं भाषण. आता पुढचं बघा. गोळे करून घेतले आणि अशा मस्त चपात्या लाटून घेतल्या. ह्या चपात्या आपल्या नॉर्मल चपातीसारख्याच लाटायच्या आहेत, मात्र शेकताना म्हणजेच भाजताना ह्या आपल्याला पूर्ण भाजायच्या नाही आहेत, अर्धवट अशा भाजायच्या आहेत. म्हणजे एका बाजूनी पूर्ण भाजून घ्यायच्या आहे आणि एका बाजूनी थोडीशी अर्धी कच्ची अशी ठेवायची. मी हे बटर घेतलेलं आहे आणि चीजचे पीसेस घेतले. तर तुम्ही बघू शकता, एका बाजूला थोडीशी कच्ची आणि एका बाजूला अशी पूर्ण भाजलेली, अशा मी पूर्ण चपात्या पटापट पहिले लाटून आणि शेकून घेणार आहे. आणि जे बटर घेतलं आहे ना मी, ते गार्लिक बटर घेतलेलं आहे. तुमच्याकडे गार्लिक बटर नसेल ना तर नका घेऊ, नॉर्मल बटर घेतलं तरी चालेल, किंवा तुम्हाला बटर आवडत नसेल तर नका घेऊ, तूप लावलं तरी चालेल. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्ही बघू शकता मी पटापट ह्या सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आणि आता ह्या पूर्ण एका बाजूनी पूर्ण शेकून घ्यायच्या आणि एका बाजूनी थोडीशी कच्ची ठेवायची. का तर पुढे तुम्हाला व्हिडिओत समजेल. तर अशा प्रकारे मी पटापट सगळ्या चपात्या लाटून घेतल्या. ही शेवटची चपाती होती, ती पण लाटून घेतली. आता चपाती शेकतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवू शकली, कारण मला परत कॅमेरावर, मोबाईलवर ठेवा, परत खाली ठेवा असं झालं असतं. तर म्हटलं मी तोंडी सांगते, तुम्हाला समजेलच. आणि प्लीज आता बोलू नका, किती लवकर फास्ट बोलते, किती बडबड करते, किती बोलते. पण अशा रेसिपी असतात ना, ह्याच्यासाठी बोलावंच लागतं, कारण प्रत्येक वेळेला मी जे दाखवते ते तुम्हाला समजेलच असं नसतं. त्यामुळे असं बोलावं लागतं. आणि व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे, जास्त नाही थोडासा स्पीड वाढवला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मग मला असं फास्ट बोलावं लागतं आहे. तर चपाती जी आपण एका बाजूनी पूर्ण भाजली होती ना, ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आणि त्याला मी बटर लावलेलं आहे. म्हणजे जास्त शेकलेली चपाती ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आणि त्याला बटर लावायची आहे, आणि अर्धवट कच्ची चपाती खालच्या बाजूला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे बटर सगळ्या बाजूला स्प्रेड झाल्याच्या नंतर हे मेयोनीज आहे, चिली मेयोनीज, किंवा आपल्याकडे जे फ्लेवरचं मेयोनीज असेल किंवा व्हाईट मेयोनीज असेल ते पण तुम्ही लावू शकता. हे माझ्याकडे मॅडमनी मला दिलेलं हे मेयोनीज लावायला सांगितलेलं, ते मी चपातीला सगळ्या बाजूला असं स्प्रेड करून घेतलेलं आहे. बटर लावून घेतला, त्याच्यावर हे मेयोनीज लावून घेतलं. तुम्ही असं पण करू शकता की अर्ध्या बाजूला बटर लावू शकता आणि अर्ध्या बाजूला मेयोनीज लावू शकता. तर मॅडमना बटर कमी पाहिजे होतं, त्यामुळे आता पुढच्या ह्याच्यामध्ये चपातीमध्ये तुम्हाला दिसेलच की मी त्याला बटर कमी लावले. सॉरी, चपाती नाही ना, ही टाकोज आहे, पण शेवटी आपण चपातीच म्हणणार ना. तर बघा, मेयोनीज सगळ्या बाजूनी स्प्रेड झाल्याच्या नंतर आपण जे बॅटर बनवलेलं आहे, पनीर, कॉर्न, वेजीसचं जे बॅटर बनवलं आहे, ते आपण अर्ध्या बाजूला म्हणजे चपातीच्या त्या अर्ध्या बाजूला सगळीकडे असं स्प्रेड करून घेणार आहे. तुम्ही बघा बरं, दिसतं आहे ना तुम्हाला कसं मी अर्ध्या बाजूला पूर्ण स्प्रेड करून घेतलं आहे. आणि आता त्याच्यावर आपण टाकणार आहोत चीज. हे चीज आपण असं ग्रेट करून ह्याच्यावर टाकणार आहोत. खरं तर आहे ना, मोझरेला चीज पाहिजे इकडे. ह्या चीजऐवजी आहे ना, मोझरेला चीज असेल ना, तो खूप छान चीजी असे होतात टॉकोज. पण मोझरेला चीज संपलं होतं आणि मॅडम ऑर्डर करून ते येईपर्यंत अजून वेळ लागणार होता. मग त्यामुळे मी काय केलं, हे घरात जे चीज होतं, नॉर्मल अमूलचं चीज होतं, तेच चीज घेतलं आणि एका क्यूबमधला अर्धा क्यूब मी ह्याला वापरला. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज कमी जास्त टाकू शकता. तर तव्यावर मी थोडंसं बटर टाकलं आणि आता आपण हे जे टाकोस केला आहे हा आपण शेकणार आहोत. कळलं ना? आता मी तुम्हाला का म्हटली एका बाजूला अर्धवट कच्ची ठेवा. ही जी अर्धवट कच्चीचा भाग आहे हा तव्यावर पूर्ण
पुन्हा शेकला जातो आणि त्यामुळे हा भाग आपल्याला अर्धवट कच्चा ठेवायचा आणि आतमधला भाग हा पूर्ण शेकलेला असतो आणि त्याच्यावर आपण बटर, कॉर्न आणि ते जे बॅटर आपण बनवलेलं आहे कॉर्न, पनीर, वेजीसचं ते आपण टाकलेलं आहे, त्यामुळे तो भाग पूर्ण शेकलेला आहे. तर असं मस्त खमंग असं भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी थोडं थोडं बटर लावून. तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं बटर लावून असं भाजून घेतलं आहे दोन्ही बाजूनी आणि थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे 30-40 सेकंदांसाठी किंवा 1 मिनटासाठी, म्हणजे जे चीज आहे आपण टाकोसच्या मध्ये टाकलेलं ते छान मेल्ट होतं आणि चीजी होतं. मग त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं की ह्याच्यामध्ये जर मोझरेला चीज असेल ना तो खूप छान चीजी असं टाकोज होतं. तर हे आपलं टाकोज रेडी आहे. तर असे मला अजून 4 बनवायचे आहेत. तर हे पहिलं टाकोज माझं रेडी झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने बघू शकता तुम्ही हा पहिला टाकोज मी तव्यावरनं उतरवला आणि आता हा मी कट करणार आहे. त्याआधी तुम्ही बघा किती छान दिसतोय ना, किती जेवढा छान दिसतो ना तेवढाच टेस्टी झालेला. मॅडमनी माझ्या ह्या टाकोसची खूप तारीफ केली, खूप कौतुक केलं. म्हणतात की रीमा तुला कुठलीही गोष्ट एकदा सांगितली ना की तुला ती डिटेलमध्ये सांगावी लागत नाही, तू मस्तपैकी करून तयार होते. तर त्यांच्या तोंडून माझं कौतुक केलेलं ऐकलं आणि मी मात्र हवेतच उडायला लागली. माझा स्पीड अजून जोरात वाढला आणि मग मी अजून स्पीडनी करायला लागली. तर पहिला टाकोस झाल्याच्यानंतर मी पटापट दुसरं करायला घेतलं आणि एकदा का आपण ह्या अशा चपात्या लाटून घेतल्या ना की मग त्यानंतर हे सगळं करायला अजिबात वेळ लागत नाही. आणि किती वेळ लागतोय तुम्ही बघा, मी हा व्हिडिओ केलेला आहे 13 मिनटाचा आणि मला जर एडिटिंग वगैरे बाकी सगळं कट केलं ना तर जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटं वेळ लागला टाकोस बनवायला. मला 4 बनवायच्या होत्या. तुम्हाला जर अजून कमी किंवा जास्त बनवायचं असेल तर त्या हिशोबाने वेळ लागू शकतो. तर खूपच इझी, टेस्टी आणि झटपट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर, बनवल्यावर, खाऊन झाल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओबद्दल अजून तुमचं काय म्हणणं आहे, अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे आहेत ते देखील तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, सांगू शकता. प्लीज छान छान कमेंट करा आणि तुमचे कमेंट वाचून मला खूप छान वाटतं आणि आणखीन खूप जास्त एनर्जीने मी काम करते आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. तर असेच माझ्या पाठीशी उभे राहा, मला खूप खूप सपोर्ट करा. अरे ही कामवाली बाई आहे, ही तर घरकाम करते, ही काय पुढे जाणार, ही काय करणार, हिला कशाला सपोर्ट करायचा. प्लीज असा विचार मनात नका आणू. कारण स्वामी म्हणतात की आपण फक्त कामं करत जायचं, कर्म करत जायचं. फळ मिळणं न मिळणं हे आपल्या कामावर, आपल्या कर्मावर अवलंबून असतं. त्यामुळे मला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चला मग, श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टाचे फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर तयार आहेत आपले पनीर, व्हेजिटेबल, कॉर्न टाकोस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मी जाऊन मॅडमना आणि सरांना नाश्ता देते. चला मग, बाय. श्री स्वामी समर्थ.